नमस्कार मंडळी, महाडायलॉग दुबई या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण आपल्या एपिसोडमध्ये एक अशा दुबईमधल्या कपलला भेटणार आहोत की ज्यांनी वयाच्या 60मध्ये रनिंग सुरू केलं आणि आज वयाची 65 आणि 69 या वयात असताना ते मॅरेथॉन पळतात. गेली 37 वर्ष दुबईमध्ये वास्तव्याला असलेले श्री संजय आणि उज्ज्वला जोशी आज आपल्या एपिसोडमध्ये. संजयजी, उज्ज्वला, महाडायलॉग दुबई या पॉडकास्टमध्ये तुम्हा दोघांचं सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. आयुष्याच्या या टप्प्यावर जेव्हा लोक निवांतपणा शोधतात, अशा वेळी तुम्ही मॅरेथॉन पळायचं ध्येय ठरवलं. कशी झाली ही सुरुवात? महेश, मी तुला एक फन फॅक्ट सांगतो. आमचं एम वॉज नेव्हर टू रन अ मॅरेथॉन. व्हॉट हॅपन्ड ॲक्च्युली की वी वर लिव्ड अ फेअरली डिसिप्लिन्ड अँड हेल्दी लाईफस्टाईल होती आमची. सो ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट, टू गिव्ह यू एक्झाम्पल, 2014मध्ये आम्ही 10 किलोमीटर आणि 12 किलोमीटर धावलो इन मेमरी ऑफ हर फादर उज्ज्वला. सो बॉटम लाईन इज द हेल्दी लाईफस्टाईल. म्हणजे भरपूर वॉकिंग करायचो आम्ही. अल्सिफला जात होतो, जबीलला जात होतो. सो द वॉकिंग ग्रॅज्युएटेड इंटू रनिंग अँड रनिंग ग्रॅज्युएटेड इंटू अ मॅरेथॉन. सो आवर एम वॉज टू रन बेटर किंवा टू ट्राय आउट समथिंग डिफरंट, अँड दॅट वेंट इंटू हॅव्हिंग अ मॅरेथॉन. सो असं झालं. ह्याची सुरुवात तुम्ही कोविडच्या दरम्यान केली. तर असा काय क्षण होता की ज्या कोविड नंतर तुम्ही ठरवलं की आता नाउ विल ग्रॅज्युएट इंटू रनिंग? काय झालं, कोविडमध्ये आम्ही जबील पार्कला वॉक करायला जायचो आणि तिथे ग्रुप पळायचा, उलटा सुलटा, आम्हाला काही कळायचंच नाही. त्याच्यात एक माझ्या मैत्रिणीचा मुलगा होता, अमेय वर्तक म्हणून. तर मी यांना म्हटलं की एकदा त्यांना विचारूया का की आम्ही जॉईन करू शकतो का. तर हे म्हणले नको नको नको, ती एक मोठी कमिटमेंट होते, मग आपल्याला पर्टिक्युलरली त्या वेळेला तेव्हा यायला लागेल. म्हटलं जाऊ दे ना, आता 60 नंतर कोणाला काय प्रूव्ह करायचंय. म्हणून मी म्हटलं विचारूया. तर त्यांनी सांगितलं जॉईन करायला कुठली कंडिशन नाही, तुम्ही फक्त मंगळवार, गुरुवार, शनिवार असं इथे यायचं आणि आम्ही तुम्हाला शिकवू. मंगळवार गुरुवार ट्रेनिंग सेशन असायचं आणि शनिवारी लॉंग रन. म्हणून मग पहिल्यांदा आम्ही मंगळवार गुरुवार असं ट्रेनिंग सेशन जॉईन केलं. लॉंग रनला आम्ही जायचो नाही आणि मग हळूहळू प्रॅक्टिस केली. अच्छा. तरुणपणी तुम्ही दोघंही फिजिकली ऍक्टिव्ह, काही फिजिकल ऍक्टिव्हिटी करायचात? हो महेश, आता थोडं मी आय गिव्ह यू सम फीडबॅक रिगार्डिंग माय यंग डेज. मी बेसिकली इंजिनियर. सो 4-5 वर्ष वी वर स्टेड इन द हॉस्टेल आणि आमचा ग्रुप खूप ऍक्टिव्ह, फिजिकली एकदम हे होता, म्हणजे गो गेटर्स म्हणतात ना. तर यू विल बी सरप्राइज्ड, आम्ही ॲट अ शॉर्ट नोटीस आम्ही मुंबई ते दिल्ली सायकलवरनं गेलो. येस, 1400 किलोमीटर आम्ही 15 दिवसात कव्हर केलं आणि ऑल दिस प्लॅनिंग वॉज विदिन 1 वीक्स टाइम. सो यू कॅन इमॅजिन. सो द थिंग वॉज दॅट वी वर व्हेरी व्हेरी ऍक्टिव्ह. तसंच मग एकदा पुण्याला आम्ही गेलो सायकलवरनं. तेव्हा ऑफकोर्स घाटात आम्ही चालवली नाही सायकल, पण वी रिच पुणे. म्हणजे हे हॉस्टेल लाईफ? हो, हॉस्टेल लाईफ, ऍब्सोल्युटली. मग तसंच शाळेमध्ये आय वॉज, म्हणजे आय हॅड पार्टिसिपेटेड इंटू 4x100 मीटर्स रिले. तर त्याच्यामध्ये पीपल वेअर नॉट नोईंग आय कुड रन सो फास्ट. सो त्याच्यामध्ये आय वॉज नंबर 2, म्हणजे सेकंड रिले रनर, आणि आय ओव्हरटूक द अदर मॅन अँड वी केम फर्स्ट. वी गॉट द प्राइज फॉर द रिले. मग ऑल्सो आय हॅड पार्टिसिपेटेड इन शॉर्टपट. ते असतात ना, मोठा गोळा असतो, तो फेकायचा. सो असं हे थोडा आचरटपणा आम्ही बरंच केलाय. नाही, अजून एक आहे ना, ते पण सांगा. अच्छा. सायनून. हा, अजून एकदा काय झालं, बिकॉज सगळे हॉस्टेलाइट्स होते, सो वी यूज्ड टू चॅलेंज इच अदर. तर त्याच्यामध्ये काय झालं, एकदा म्हणाले अरे किती आपण चालू शकतो. सो मग आम्ही ठरवलं की चला आपण सायन ते खोपोली चालत जाऊया, ते सुद्धा पावसात वगैरे. असा आचरटपणा उगाचच. आणि आम्ही वी डिड इट. 24 तासात मी ऑलमोस्ट 100 किलोमीटर काहीतरी आहे आम्ही चाललो तेवढं. हो. सो असं हे एक बॅकग्राऊंड आहे. आणि उज्ज्वला, तू पण संजयजींसारखाच फिजिकली व्हेरी ऍक्टिव्ह वेन यू वर इन युअर स्कूल डेज, यंगर एज? नो 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 नो. कॉन्ट्रास्ट टू हिम, मी कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी स्कूलिंग आणि कॉलेजमध्ये केलेली नाही
आणि त्याच्यामुळे माझं लिमिट इज 10 किलोमीटर. मी तेवढं करते, आय एम व्हेरी हॅपी. पण 1980 नंतर मी योगा मात्र करते, काही झालं तरी रोज. दॅट इज ट्रू. तुम्ही जेव्हा सुरुवातीला रन सुरू केले त्यावेळी फिजिकली किंवा मेंटली तुम्ही काही चॅलेंजेस आले तुम्हाला? व्हॉट वॉज दॅट स्टार्ट? खरं मी सांगू महेश, डेफिनेटली देर वेर लिमिटेशन्स. कारण ॲज आय सेड की वेन एव्हर यू स्टार्ट एनी स्ट्रेन्युअस ॲक्टिव्हिटी, द बॉडी इज नॉट यूज टू इट. सो आपल्याला ती सवय करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणजे प्रॉब्लेम्स यायचे की काहीतरी पाय दुखतायत किंवा पाठ दुखतीये किंवा डिफरंट फिजिकल टेम्पररी थिंग्स कॅन हॅपन. बरोबर. पण तुम्हाला यू हॅव टू ओव्हरकम दॅट अँड गो अहेड. तसंच इवन मेंटली काय असतं की यू हॅव टू सेट असाइड अ पर्टिक्युलर टाइम इफ यू वॉन्ट टू अचीव्ह समथिंग. सो दॅट ऑल्सो यू हॅव टू गेट यूज टू इट आणि देन ओव्हरकम अँड गो हेड विथ दॅट. म्हणजे अतिशय डिसिप्लिन्ड तुमचं रुटीन असायचं. हो, ते ॲब्सोल्युटली एसेन्शियल. नाही, दोघांचं एकत्र एकदम डिसिप्लिन्ड आणि कन्सिस्टन्सी ठेवायला लागते, तरच तुम्ही अचीव्ह करू शकता हे. मग हे तुम्ही दोघं जेव्हा ही ऍक्टिव्हिटी करता तर हाऊ डू यू कोलॅबरेट, हाऊ डू यू मोटिवेट इच अदर? आता ह्याच्यात मी सांगू शकतो की उज्ज्वला हॅज प्लेड अ व्हेरी पिवटल रोल. म्हणजे शी हॅज सपोर्टेड मी सबस्टॅन्शियली. तर कसं, तर इवन लाईक यू से अबाउट डाएट. आता जेव्हा आपण रनिंग करतो तर डाएटला आपण दॅज अ पर्टिक्युलर थिंग्स विच यू हॅव टू फॉलो. अच्छा. म्हणजे जसं म्हणतात ना की देर इज पोमोग्रेनेट खायला पाहिजे. तर ते का? बिकॉज इट कंटेन्स नायट्रिक ऑक्साईड. सो नायट्रिक ऑक्साईडने काय, इट इज अ काइंड ऑफ वासोडायलेटर. म्हणजे इट हेल्प्स युअर ब्लड सर्क्युलेशन. अच्छा. सो अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात विच आर नेसेसरी टू प्रमोट युअर रनिंग. अँड विच शी टूक केअर ऑफ मेनी टाइम्स. थिंग्स लाईक सिम्पल थिंग लाईक हॅव्हिंग ओट्स इन द मॉर्निंग. अच्छा. तर ती शी वॉज पर्टिक्युलर इन दॅट. म्हणजे रनर्ससाठी एक पर्टिक्युलर डाएट हा प्लॅन हा फॉलो करायला लागतो? खरं म्हणजे असं काही नाहीये, पण देर आर सम सेट थिंग्स, एस्टॅब्लिश फॅक्ट्स आहेत विच यू हॅव टू फॉलो. अच्छा. म्हणजे जसं पोमोग्रॅनेट म्हटलं, सो इट इज प्रूव्हन बिकॉज इट क्रिएट्स नायट्रिक ऑक्साईड अँड इट इज अ मच बेटर. ओके. सो अशा गोष्टी असतात. तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या रन्स केले? आमचं काय झालं, कोविडमध्ये आम्ही सुरू केला रन. तर पहिल्यांदा आम्ही व्हर्च्युअल 5 किलोमीटर, म्हणजे कुठेही तुम्ही 5 किलोमीटर रन कुठल्याही ॲपवर करायचा आणि त्यांना सांगायचं. आणि मग तो व्हर्च्युअल 5 किलोमीटर रन केला. मग ख्रिसमस रन केला 5 किलोमीटर. मग आम्ही 10 किलोमीटर मैदान रन केला. मग एक रन होता 50 किलोमीटर. 7 रन्समध्ये 7 एमिरेट्स UAEचे आहेत म्हणून 7 रन्समध्ये कम्प्लीट करायचं एका महिन्यात. अच्छा. ओके. तर ते मी करून मेडल मिळवलं आणि त्याचा मला एवढा आनंद झाला पहिल्यांदा. सो ते एक मोठं अचीवमेंट. त्याच्यानंतर मग यांनी एक दुबई रन म्हणून केला, वाईल्ड रन दुबई 15 किलोमीटर पोलो क्लब मध्ये. मग आम्ही 2022 मध्ये एक रन केला, काय त्याचं नाव होतं, कुठलं, मायलर्स रन मध्ये दोघांना पोडियम फिनिश. म्हणजे फर्स्ट आलो, मोठ्या मोठ्या ट्रॉफीज मिळाल्या आमच्या कॅटेगरीमध्ये. वी वर द फर्स्ट अबाव 60. त्यामुळे त्याचा एवढा आनंद झाला. सो वी स्टार्टेड एन्जॉईंग रनिंग. तुम्ही कुठली ऍक्टिव्हिटी करताना एन्जॉय करायला पाहिजे. आणि मग हळूहळू यांनी हाफ मॅरेथॉनची तयारी केली आणि मग 2023 साली पहिलं हाफ मॅरेथॉन केलं आणि त्यांनी कंटिन्यूड हाफ मॅरेथॉन. मग 2025 मध्ये आम्ही एक 3 एमिरेट्स म्हणून रन होता, दुबई, शारजा, अजमान. अच्छा. त्याच्यात मी 12 किलोमीटर आणि यांनी 25 किलोमीटर केलं. सो असे रन्स करत गेलो, जिथे जिथे जमेल, जिथे जिथे आपल्याला करता येईल अशा रन्स केल्या. सो यू स्टार्टेड दिस जर्नी कोविड नंतर, बरोबर? तेव्हापासनं आजपर्यंत 2026 रेग्युलरली तुम्ही एव्हरी वीक तुम्ही रन्स करता का एव्हरी डे करता? नाही, आता त्याचं असं आहे की जसे आमचे सिनियर्स म्हणतात, सी बेसिकली देर आर 2 रन्स इन द वीक, म्हणजे ट्यूजडेज अँड थर्सडेज. अच्छा. आणि 1 रन ऑन सॅटर्डे विच इज कॉल्ड द लॉंग रन. अच्छा. तर ट्यूजडेज अँड सॅटर्डेज मध्ये काय असतं, इट इज अ स्ट्रेंथ रन. अच्छा. म्हणजे यू आर डेव्हलपिंग युअर स्ट्रेंथ. ओके. आणि सॅटर्डे रन मध्ये काय असतं, यू आर डेव्हलपिंग युअर
लॉंग डिस्टन्स रनिंग म्हणजे ओके सो असे हे ब्रॉड कॅटेगरी असते एन्ड्युरन्स. एन्ड्युरन्स फॉर सॅटर्डे. ओके तर इवन ट्युजडेज अँड सॅटर्डेज मध्ये डिफरंट व्हेरिएशन्स आर देअर. म्हणजे कधी 400x10 असं वेगळे वेगळे आमचे जे एलिट रनर्स आहेत दे विल सेट द प्रोग्राम फॉर अस अँड यू हॅव टू फॉलो इट. सो असं आम्ही हे फॉलो करतो. तुमच्या वयाकडे बघून असं तुम्हाला वाटतं का की एज इज जस्ट द नंबर? काय महेश, स्पीकिंग फॉर मायसेल्फ, सी एज इज जस्ट अ नंबर. इट इज देर इज ट्रूथ इन दॅट. पण माझं असं मत आहे की यू मस्ट नो युअर ओन बॉडी वेल. म्हणजे असं नाही की कोणी उठून म्हणेल की मला उद्या मॅरेथॉन पळायचं आहे, तर असं होत नसतं. आणि इफ यू आर trained yourself a little bit in your younger days, then definitely it will help you to achieve something different. For example, in my case, it just happened like that. So age number is fine as long as you know your limitations well, and then you can do it. But having said that, again, we cannot say कि just because you have not exercised in your earlier days, you cannot achieve something डिफरंट. असं काही नाहीये. बरोबर. तुम्हाला डिसाईड करायला पाहिजे तुम्हाला काय करायचंय. मग एखाद्या रनरला काही तयारी जेव्हा करता तुम्ही तेव्हा फिजिकल आणि मेंटल असे काही गोल्स तुम्ही ठेवता? हाऊ व्हॉट इज द जर्नी? म्हणजे जर माझ्यासारख्या एखाद्या माणसाला ठरवायचं असेल की मला आता मॅरेथॉन पळायचे, तर व्हॉट शुड बी माय गोल्स ऑर ऑब्जेक्टिव्ह? आता त्याचं असं आहे की सी आय जस्ट वॉन्ट टू क्लॅरिफाय की देर इज वन पार्ट इज द नॉर्मल रनिंग अँड अनदर पार्ट इज द मॅरेथॉन पार्ट ऑफ इट. बरोबर. आता त्याच्यामध्ये काय फरक असा आहे की वेन यू प्रॅक्टिस डू युअर वीकली रन्स प्रॉपरली, देर इज ऑलवेज अ रेजिम असते की इतके महिने करायचे का वीक्स करायचे व्हॉट एव्हर. सो द मॅरेथॉन इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ दॅट. आता काय आहे की मॅरेथॉन ऍक्च्युअल मॅरेथॉन ट्रेनिंग जे असतं दॅट इज अ बिट डिफरंट. त्याच्यात काय होतं की आय रिमेंबर की यू स्टार्ट ॲट मे बी से 20 किलोमीटर्स. म्हणजे यू सपोजिंग वीक 1 यू डू 20 किलोमीटर्स, देन द कन्सिक्युटिव्ह वीक 24 किलोमीटर्स, आफ्टर दॅट 28 किलोमीटर्स, 30 किलोमीटर्स, 34 अँड यू रीच अप टू 36 किलोमीटर्स. तर 36 मिनिट का? सी ॲज पर आमचे जे एलिट रनर्स आहेत, नोबडी ट्रेन्स टू रन द फुल 42 किलोमीटर्स. ओके. हा, दॅट इज अ इंटरेस्टिंग फॅक्ट की यू ट्रेन ओनली अप टू 36 आणि द बॅलन्स 6 किलोमीटर्स ॲट दॅट यू डू इट ऑन द ॲक्च्युअल मॅरेथॉन डे. सो दॅट इज द ट्रेनिंग पार्ट. पण द डिफिकल्ट पार्ट ऑफ मॅरेथॉन ट्रेनिंग, लाईक जेव्हा आपल्याला रेस असते, द डिफिकल्ट पार्ट इज दिस पार्ट फ्रॉम 20 to 36. कारण in every week you are raising the bar and that is very difficult. म्हणजे मला आठवत आहे की when I had to do some 34 का 36, अक्षरशः you feel like giving up. So that time you must have a strong की मला करायचंच आहे. करेक्ट. एकदा तुम्ही ठरवलं ना की मग यू कॅन डू इट. म्हणजे रन मध्ये तुम्ही 10 किलोमीटर करत असाल किंवा 42 किलोमीटर्स करत असाल, हो, देर आर सर्टन मोमेंट्स की तुम्हाला असं वाटतं की नाऊ आय विल क्विट, बट देन देर इज युअर डिटरमाइंड माइंड की जे सांगतं की नो, आय हॅव टू अचीव्ह माय गोल, आय हॅव टू फिनिश माय रन. बरोबर आहे. हे तुम्ही त्या रनमध्ये कसं ठरवता? आता त्याच्यात आय गिव्ह यू माय पर्सनल एक्सपिरियन्स. सी काय असतं, मॅरेथॉन रनिंग इज नॉट अ जोक, दॅट एव्हरीबडी नोज. इट इज नॉट एव्हरीबडीज कप ऑफ टी. जसं ते म्हणतात हाफ मॅरेथॉन, ओके यू कॅन डू इट, बट बिटवीन हाफ मॅरेथॉन फुल मॅरेथॉन इट इज अ डिफरंट ॲनिमल कम्प्लिटली. त्याला इट रिक्वायर्स अ डिफरंट माइंडसेट, फिजिकल एबिलिटी, दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग विच वन हॅज टू रिअलाइज अँड डू इट. इतक्या वयात तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट कसं राहता की देन नाऊ यू आर प्रिपेअर्ड फॉर द लॉंग रन्स? हो, एक आहे महेश, व्हॉट एज अ बोथ ऑफ अस वी रिअलाइज्ड इज डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मेनली काय आहे की तुम्हाला जर काही अचीव्ह करायचं असेल तर एक तर यू हॅव टू बी सिरियस अबाउट इट, आणि दुसरं म्हणजे तुमचं लाईफस्टाईल चेंज हे तुम्हाला अडॅप्ट केलं पाहिजे. अच्छा. सी कुठली मोठी गोष्ट जर तुम्हाला जर अचीव्ह करायचं असेल तर ते तुमच्या नॉर्मल लाईफमध्ये ते इम्बाईब झालं पाहिजे. टू गिव्ह यू एक्झाम्पल,
जर तुम्हाला जर खरंच लॉंग डिस्टन्स रनिंग करायचं आहे का मॅरेथॉन का कुठलंही असं हे लॉंग डिस्टन्स करायचं तर यू हॅव टू गिव्ह अप लेट नाईट पार्टीज. यू कॅनॉट डू इट. सर यू हॅव टू ऑब्झर्व सर्टन डिसिप्लिन इन फूड डाएट, की असं नाही की उद्या रन आहे तर 12 वाजेपर्यंत जागा आहेत असं नाही. आय मीन फॉर सो मेनी मंथ्स मी बरोबर 10 वाजता झोपत होतो आणि गेटअप सगळे रन्स लॉंग रन्स आर अर्ली इन द मॉर्निंग. म्हणजे 4:30 उठून मग आम्ही जबिल्ला पार्कला जायचं आणि मग तिकडनं सगळे येतात म्हणजे सो ऑल दिस सो दॅट इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस. सगळ्यांना बघून तुम्हाला खूप उत्साह येतो. पण सकाळी उठायचं मला तर खूप कठीण जायचं. पण मग ह्यांच्याकडे बघून बघून आय स्टार्टेड की नाही उठायचंच. आणि त्याच्यात एक चांगली गोष्ट अशी होती की बोथ ऑफ अस टूक द इंटरेस्ट टू रन. जनरली काय होतं कपलमध्ये एकच कोणीतरी करत असतं. बरोबर. आता आमच्या केसमध्ये काय झालं द फोकस वॉज इन वन डायरेक्शन, ऑफकोर्स इन डिफरंट वेज, बट दॅट हेल्प्ड अ लॉट. अच्छा. सो दॅट वॉज. आणि तुम्ही जेव्हा एखादी मॅरेथॉन पूर्ण करता, एखादा रन पूर्ण करता, काय फिलिंग असतं आतमध्ये? त्याच्यात काय होतं वेन अ पर्सन कम्प्लीट्स अ मॅरेथॉन, आय विल गिव्ह यू माय पर्सनल एक्सपिरियन्स. यु नो वेन आय कम्प्लिटेड द मॅरेथॉन, बेसिकली मेन गोष्टी काय असते की युअर बॉडी सेज सिट डाऊन, म्हणजे इट इज कम्प्लिटली टायर्ड, बट युअर माइंड इज एक्स्टॅटिक की अरे आपण एवढं हे केलंय. सो इट इज लाईक अ टू ऑपोजिंग फोर्सेस, यु नो. आणि इन माय केस मला तर समहाव असं वाटलं की आपण कुठलीही जेव्हा मोठी गोष्ट अचीव्ह करतो तेव्हा ॲट दॅट पॉइंट इट इज झिरो. अच्छा. हा, म्हणजे नो फिलिंग ॲट ऑल. यू हॅव ऑलरेडी. म्हणजे सो इट इज डन. सो नायदर हॅपीनेस और नायदर हे इट इज एक इन अ लाइटर मॅनर समथिंग लाईक समाधी, यु नो. इट इज डन नाउ, देर इज नो फिलिंग, यु नो. मला खूप फिलिंग असतं ते, कारण फिनिश लाईनला असं मेडल घालतात गळ्यात आणि मग मला खूप आनंद होतो. सो आय एम व्हेरी हॅपी विथ द मेडल. 10 किलोमीटर तर 10, पण आय एम हॅपी. तुम्ही अबुधाबी आणि मुंबई या दोन्ही मॅरेथॉन्स कम्प्लीट केल्या. काय अनुभव होता या दोन्ही मॅरेथॉन्सचा? दोन्ही मॅरेथॉनमध्ये मी अगोदर फर्स्ट मॅरेथॉनचं डिटेल सांगतो तुला, की एक तर इट वॉज द फर्स्ट टाइम आय वॉज डुईंग अ मॅरेथॉन. सो द एक्साइटमेंट वॉज देअर. आणि आम्ही द मॅरेथॉन वॉज ॲडनॉक, म्हणजे आम्ही अबुधाबीला गेलो. वी रीच देअर द इव्हनिंग बिफोर द मॅरेथॉन. आणि बेसिकली आय रिमेंबर उज्ज्वला वॉज ऑल्सो व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट द फूड, कारण ऑल्दो वी वर स्टेईंग इन अ 5-स्टार हॉटेल, इट वॉज ॲडनॉक बिल्डिंगच्या बाजूलाच होते, पण येट वी डिड नॉट ईट एनिथिंग देअर. जे तुमचं जे स्ट्रिक्ट डाएट असतं मॅरेथॉन बद्दल, यू हॅव टू ईट दॅट ओनली. म्हणजे ते मॅरेथॉन रनिंग मध्ये म्हणतात की तुम्ही काहीही चेंज करायचं नाही. मगाशी जसं यांनी सांगितलं 24-28, तेव्हा जे जे करत आलात तेच करायचं फायनल मॅरेथॉनच्या वेळेला. नवीन काही चेंज करायचे नाही, पॅन्ट चेंज करायची नाही, नख कापायची, असे बेसिक काही काही त्यांनी हे दिलेलं आहे, तर ते करायलाच पाहिजे तुम्ही. तर ॲडनॉक मध्ये when the race started, we were a group of 5 people, रनर्स होते. इनफॅक्ट राजीव जोशी पण होता त्याच्यामध्ये. इनफॅक्ट वी अफेक्शनेटली कॉल हिम गुरुजी. तर इट वॉज अ व्हेरी ह्युमिड डे आणि आम्ही सुरू केले मॅरेथॉन. आणि ऑफकोर्स आय वॉज ऑल चार्जड अप वगैरे. आणि यू विल बी सरप्राईज की वी डिड 28 किलोमीटर्स कंटिन्युअस रनिंग इन द फर्स्ट ह्याच्यामध्ये. ऑफकोर्स आम्ही मध्ये वॉटर स्टॉपमध्ये जस्ट ग्रॅब करायचो आणि वी रॅन. अँड इट वॉज अ व्हेरी गुड स्पीड ॲट अबाउट 7 मिनिट्स पर किलोमीटर. अच्छा. आणि त्याच्यात 28 किलोमीटरमध्ये वी रीच द ग्रँड मॉस्क, जी पांढरी जी मॉस्क आहे. आणि त्याच्यामध्ये गंमत असा एक इन्सिडेन्स आहे विच विल मेक यू लाफ, की आम्ही सगळे असं जोकिंगली म्हणत होतो की अरे मॉस्क आ गया तो फिर यू हॅव रीच 28 किलोमीटर्स. पण गंमत होती अशी होती की इन बिटवीन ऑल्सो देवर सो मेनी मॉस्क. सो एकदा असं झालं, एक म्हणतो अरे मॉस्क आ गया, म्हणजे आम्हाला वाटलं 28 झाले, खरं म्हणजे ओनली 15 झाले होते. सो अशी एक गंमत तिला. सो 28 नंतर मग थोडे वी स्लो डाऊन ऑब्विसली, बिकॉज इट वॉज नॉट इझी, ह्युमिडिटी खूप होती. आणि नंतर सगळं प्लॅनिंग प्रमाणे आम्ही जेल्स घेतले, जेल्स इनटेक यु नो फॉर एनर्जी. आणि आय रिमेंबर की फ्रॉम 30 to 36 का 38 किलोमीटर्स, दॅट वॉज द बेस्ट पॅच विच आय रॅन.
अच्छा. म्हणजे इट वॉज लाईक आय वॉज फ्लाइंग म्हणजे इट जस्ट हॅपन्ड कारण द डिटर्मिनेशन वॉज देअर. So that was a wonderful patch for me. And it took me up to the Corniche, Abu Dhabi Corniche. अच्छा. आणि now there is another interesting thing की when I reached about 38-39 kilometers, इतकं स्ट्रेन झाला होता की I had lost lot of salt, basically sodium, potassium. So as a result of that, you'll be surprised की I started little bit hallucinating. So काय होतं की बिकॉज ऑफ द लॉस ऑफ द सॉल्ट युअर माइंड स्टार्ट्स टू प्ले ट्रिक्स ऑन यू. कसं तर मला वाटायचं की मी साधारण 1 किलोमीटर कव्हर केलंय, खरं म्हणजे आय हॅव कव्हर्ड ओनली 100 मीटर्स. सो दॅट काइंड ऑफ थिंग अँड ड्युरिंग अ मॅरेथॉन इट कॅन बी व्हेरी चॅलेंजिंग. सो यू हॅव टू काम डाऊन आणि आय कुड डू इट. अँड देन नंतर आय हॅड डिसाइडेड की जसे आमचे एलिट्स म्हणतात यू हॅव टू फिनिश अ मॅरेथॉन स्ट्रॉंग. असं नाही की एकदम मरगळत जाऊन असं नाही. सो आय डिसाइडेड दॅट बिटवीन 39 का 40 किलोमीटर्स आय विल डू अ फास्ट वॉक अँड देन बिटवीन 40 and 42 आय विल गिव्ह इट ऑल आय हॅव. आणि ॲज अ रिझल्ट आय डिड म्हणजे आय कम्प्लिटेड द मॅरेथॉन. आणि तिकडं उज्ज्वला वॉज वेटिंग फॉर मी. सो आय डिड दॅट, कम्प्लिटेड द मॅरेथॉन व्हेरी नाईसली. आणि देन द अदर पार्ट वॉज इमिजिएटली आफ्टर फिनिशिंग द मॅरेथॉन आय गॉट सिव्हिअर क्रॅम्पिंग. ओके. म्हणजे सगळे पाय असे लॉक्ड झाले. तर मग मी उज्ज्वलाला म्हणालो आता फोटो बिटो जाऊ दे, आपण फर्स्ट विल गो इन, आय वॉन्ट टू हॅव अ हॉट शॉवर इन द हॉटेल. सो आम्ही मग वी रीच द हॉटेल आणि देन आय वॉज ओके. म्हणजे आणि आफ्टर दॅट द अदर cherry on the cake is we immediately started for Dubai. Of course, she drove the car. And in the evening, we attended a marriage ceremony. So लोकांना खरं वाटलं नाही की I finished a marathon. आणि यावेळी तुमचं वय काय होतं? I did it in 2025 ना? Yeah. 24 मध्ये केली होती. So that was for 60 around. Wow. Yeah. So that was about ADNOC, and I did it in a very good time, 5 hours 24 minutes. I think. अरे वा. Yeah. So that was a good timing. Of course, timing is not important, but एक satisfaction. That was. So that was about the first marathon. In TMM, which is Tata Mumbai Marathon. मुंबई मॅरेथॉन. So that was the second marathon. That was in Mumbai. आणि त्याच्यासाठी पण ॲज युजल ट्रेनिंग वगैरे केलं, पण आम्ही 1 आठवड्या अगोदर गेलो तिकडं. अच्छा. या कारण आम्हाला वी वॉन्टेड टू गेट एक्लामेटाइज्ड. बरोबर. तर मुंबई मॅरेथॉनचं एक आता बरेच आम्ही थोडी इम्प्रूव्हमेंट अशी झाली की द वीक इन मुंबईमध्ये वी डिड अ प्रॉपर कार्ब लोडिंग. आता कार्ब लोडिंग म्हणजे काय, यू हॅव टू इन्क्रीज द ग्लायकोजन लेवल्स इन युअर बॉडी टू सस्टेन दॅट मॅरेथॉन. सो दिस वॉज अ न्यू थिंग्स विच वी लर्न. मग तसंच आम्ही सॉल्ट इनटेकसाठी थ्रू आउट द वीक आम्ही वीज टू सिप, इट इज कॉल्ड एक प्रोडक्ट आहे, म्हणजे इट इज फॉर रिहायड्रेशन. सो ते आम्ही रेग्युलरली सिप करत होतो आणि इट रिअली पेड ऑफ. कारण युल बी सरप्राईज वेन आय फिनिश द मॅरेथॉन TMM मला काही क्रॅम्प्स आले नाही. अरे वा. सो दॅट वॉज वन पार्ट लेटर ऑन. पण दुसरं TMMचं काय होतं की दॅट वॉज द फर्स्ट टाइम दे चेंज द रूट ऑफ द मॅरेथॉन. आणि दॅट वॉज अ रिअल किलर इन द सेन्स की दे इन्क्लुडेड कोस्टल रोड अँड कनेक्टिंग टू बँड्रा सीलिंग. ओके. आणि नोबडी न्यू काय ग्रेडियंट्स आहेत. तर त्याच्यासाठी ॲज युजल म्हणतात ना, कुठल्याही ह्याला स्ट्रॅटेजी लागते. सो आम्ही काय केलं, रेकी नॉट रन ॲक्च्युली, आम्ही गाडीत डे बिफोर पूर्ण रूट आम्ही पाहिला, कुठं क्लाइम आहे, काय ग्रेडियंट आहे. ऑफकोर्स गाडीत बसून काय वाटतं आणि ऍक्च्युअली करताना इट इज कम्प्लिटली डिफरंट. वेदर कळली थोडी, पण यू गेट यूज टू इट. आणि साधारण एक मेंटल पिक्चर येतं की आपल्याला काय करायचंय. सो दॅट रिअली हेल्प्ड अस अ लॉट, द रेकी रन. अपार्ट फ्रॉम दॅट, ड्युरिंग द रन इट सेल्फ, अगेन देवर कॉमन पीपल वेर देअर. आणि अप टू हाजी अली वगैरे आय वॉज अ बिट फास्ट. इनफॅक्ट आमचे एलिट मला सारखं म्हणतात, यू गो स्लो इनिशियली, आय टेंड टू गो लिटल फास्ट. सो हाजी अलीला इट वॉज फाईन, अँड नंतर कोस्टल रोडमध्ये मग इट वॉज नॉट इझी. म्हणजे आणि इट वॉज कंटिन्युअसली स्लोप इन्क्रीजिंग. सो देअर थोडी डिफिकल्टी झाली, पण यू हॅव टू मेड अप युअर माइंड, यू हॅव टू डू इट.
आणि असं करत करत मग आय रिच्ड अप टू ऑन द रिटर्न जर्नी बॅक अप टू पेडर रोड. दॅट वॉज द अनदर किलर. द पेडर रोड म्हणजे काय, यू आर रिच्ड ऑलमोस्ट 35-36 किलोमीटर्स. म्हणजे ऑल युअर बॉडी इज लाईक रेडी टू गिव्ह अप अँड देन यू हॅव टू क्लाइंब द पेडर रोड ब्रिज. सो दॅट वॉज अनदर चॅलेंज. बट अगेन वी वर प्रिपेअर्ड. इनफॅक्ट लोक आम्हाला सॉल्ट खायला देत होते, ॲज आय सेड, जस्ट टू प्युअर सॉल्ट, सगळे रनर्स यु नो. सो असं करून मी मग पेडर रोड रन वॉक करून हे क्लिअर केला. अँड देन आय कुड रीच व्हेरी इझिली द फायनल पॉइंट यु नो. या 2 मॅरेथॉनमध्ये अबुधाबी आणि मुंबई काय फरक आहे? फरक म्हणजे एक सांगतो, मुंबई वॉज मोर डिफिकल्ट. अच्छा. या कारण एक तर ह्युमिडिटी होती आणि द क्लाइंब वॉज मोर स्टीप. अबुधाबीमध्ये कसं एकच 34 किलोमीटरला काहीतरी एक ब्रिज येतो आणि त्याच्या अगोदर एक अंडरपास आहे, पण इट वॉज मॅनेजेबल. सो आय कुड अबुधाबी वॉज इझियर फॉर मी देन मुंबई. बट मुंबई द सेन्स ऑफ अचिव्हमेंट वॉज मोर बिकॉज अँड अदर थिंग वाय आय डिड मुंबई बिकॉज स्कूलिंग तिकडंच होतं, शेवटी इट इज आवर होम ग्राउंड यु नो. आणि वाय अबुधाबी बिकॉज दिस इज माय कर्मभूमी. सो तसंच आता नंतर आय विल टेल यू लेटर की देर आर अदर प्लॅन्स ऑल्सो. आणि हे मुंबई मॅरेथॉन जेव्हा करत होते ना, तर मी त्या TMMच्या ॲपवर यांना फॉलो करत होते. आणि फॉलो करताना ते असं एक माणूस दिसतो आणि तो असा पुढे पुढे जाताना दिसतो. आणि हाजी अलीच्या जवळ आले आणि ते थांबलं. आणि मी म्हटलं यांना आता काय चक्कर आली, हे बसले, मला काही कळेच ना. आणि त्यांच्याकडे मोबाईल नाही, काही नाही. मी म्हटलं आता काय झालं. आणि माझ्या मैत्रीण हाजी अलीला वेट करत होती त्यांना लिंबू सरबत द्यायला, कारण हाजी अली क्लाइंब आहे ना. तर मी म्हटलं की ते पोचले नाही आहेत अजून. तर म्हटलं ॲपमध्ये पण मला दिसत नाही आहे काही. आणि इतक्यात ती म्हणली अगं संजय दिसला. म्हटलं हो का, मग आता तू जा. आणि मग तो ॲप सुरू झाला. म्हणजे तो ॲप स्टॉप झालेला मला कळत नव्हतं. पण मी एवढी घाबरले की आता यांना काय झालं म्हणून. पण मग ते ह्याला आले मरीन ड्राईव्हला आणि एवढे फास्ट तो ॲप पुढे पळत गेला. मग मी फिनिश लाईनला जाऊन त्यांना वेलकम केलं. पण त्याच्यामध्ये TMM मध्ये असं पण होतं की समटाइम्स, कारण काय इट इज 70,000 रनर्स आर देअर. सो इट वॉज अ डिफरंट बॉल गेम कम्पेअर्ड टू ॲडनॉक. ॲडनॉकमध्ये काहीतरी 5-6 हजार असतील. आणि मुंबई मॅरेथॉनमध्ये पण ड्युरिंग रनिंग असे कितीतरी, म्हणजे तिकडं ॲम्ब्युलन्स ठेवली असते. तर समटाइम्स टू सी अ ॲम्ब्युलन्स गोईंग अक्रॉस यू इट कॅन बी बिट अनर्विंग यु नो. सो ते पण होतं यु नो. सो तसंच मग इवन नंतर पोचल्यानंतर ऑफकोर्स ऑन द वे टुवर्ड्स आफ्टर 35 किलोमीटर्स कधी कधी यू सी पीपल विथ क्रॅम्प्स, दे जस्ट सिट ऑन द रोड. सो त्याच्याने जरा आपण नर्वस पण होतो यु नो. आणि एक अजून एक पर्सनली व्हॉट आय हॅड मॅनेज टू डू इज, सी काय होतं, देर इज अ फ्रेज इन रनर्स डिक्शनरी कॉल्ड हिटिंग द वॉल. आता हिटिंग द वॉल म्हणजे काय, ॲट अबाउट 30K युअर ग्लायकोजन रिझर्व्स रन आउट and the body just freezes. So you have to just sit down, and it can happen to the best of runners. So the trick is to avoid that wall. And that's what you know even I could successfully. म्हणजे असं नाही झालं की आता you know you are done, you cannot go further. मॅरेथॉन पळताना रनरच्या मनात काय भावना असतात? आता अगोदर आय विल स्प्लिट अप द आन्सर्स इन 2 parts. Generally, marathon runners मध्ये they check their heart rate, they check their breathing, they check their speed, जे काय ते आहे, आणि काय आपण माइलस्टोन अचीव्ह केलाय. सो हे बेसिक हे असतात. पण अनदर थिंग विच आय रिअलाइज इज, अँड आय एम शुअर इट मस्ट बी विथ ऑल रनर्स, देर इज ॲट द बॅक ऑफ युअर माइंड, दिस इज अ व्हेरी सटल पॉइंट, ॲट द बॅक ऑफ युअर माइंड देर इज ऑलवेज a small point which says that am I going to fail, and that is a very you know it really can upset you know. तर ते overcome करायला I did something, it is a personal, more psychological. See, I used to think that number one, when I run, I try to run in a very relaxed manner. See, marathon, when long distance training मध्ये your muscles should not be tight.
दे हॅव टू बी इन अ रिलॅक्स मॅनर. तसंच वेन यू रन यू आर विथ नेचर. सो आय लुक ॲट इट दॅट आय एम पार्ट ऑफ नेचर. सो द ट्रीज अँड द क्लाउड्स गिव्ह यू एनर्जी. असं एक सायकोलॉजिकल अँड दॅट गेट्स यू थ्रू असा हा एक वेगळा भाग झाला. 40-50 मध्ये असलेले लोक म्हणतात इट्स टू लेट नाव. काय मंत्र द्याल अशा लोकांना? काय असतं 40, 50, 60 वॉट एव्हर द एज. इफ यू टेक 60 फॉर एक्झाम्पल, जनरली इन ऑल म्हणजे पीपल्स लाईफ यू रिटायर ॲट अ पर्टिक्युलर एज, से 60, 65. So which is fine. You can retire from professional work as such, if it allows you. But what prevents you to not continue with your physical training? म्हणजे why do you have to retire from and say that, oh, now I am done? म्हणजे that defeatist attitude should not be there. You can retire from your active professional service, but in fact continue. माझं असं मत आहे की as you grow older, you have to be more and more active. Not the other way around. In a proper manner. You have to know your body. So, I feel ki whether 40, 50, 60, one has to have some form of physical activity. You cannot give it. Because otherwise then problems happen. मॅरेथॉन रनिंग फिजिकली तुम्हाला एन्ड्युरन्स देतात, पण मानसिक दृष्ट्या त्याचे काय फायदे आहेत? बेसिकली काय आहे, रनिंगमुळे तुम्ही जेव्हा रनिंग करता, जितका वेळ रनिंग करता, तुमच्या डोक्यात कुठलाही दुसरा विचार येत नाही. म्हणजे आज जेवायला काय करायचंय, कोविडमध्ये आम्ही सुरू केलं, तर कोविडचे प्रॉब्लेम्स काय काय आहेत, कुठलेही प्रॉब्लेम्स तुम्ही त्याच्यापासून लांब जाता आणि त्याच्यामुळे पीस ऑफ माइंड मिळतं खूपच जास्त. त्याच्यात एक मी ऍड करतो की मॅरेथॉन म्हणजे ॲज आय सेड इट इज नॉट अ जोक. की जसं वेन यू रीच 36 किलोमीटर 38 किलोमीटर, तर तेव्हा ऑलवेज द माइंड सेज की मी हे कशाला करतोय, काहीतरी हे पाहिजे ना, रिझन पाहिजे. तर ते मी रिझन कसं मी ते कन्वर्ट केलं इन द सेन्स टू यू हॅव टू गिव्ह अ रिझन फॉर दॅट. तर आय थॉट दॅट वी आर पुटिंग सो मच स्ट्रेन इन टू दॅट, एवढं डेडिकेशन आहे. सो दिस इज द बेस्ट फॉर्म हाऊ टू डायल्यूट युअर कर्म, सो ते एक झालं. आणि दुसरं अनदर फिलिंग विच आय गॉट टुवर्ड्स द एंड इज दॅट एंड ॲनालिसिसमध्ये यू आर अलोन, नोबडी इज देअर. की वेन यू आर फिनिशिंग अ मॅरेथॉन, नोबडी इज देअर टू पुश यू ऑर एनिथिंग. जे काय ते यू हॅव टू डू इट युअर सेल्फ. सो देर इज अ लिटल एनॉलॉजी टू लाईफ ऑल्सो. आपल्याला काय वाटतं की देर आर ऑफकोर्स पीपल आर देअर फॉर यू, बट यू आर बॉर्न अलोन अँड यू आर डाईंग अलोन. तर मॅरेथॉनचं पण तसंच आहे. तुम्ही ट्रेनिंग खूप लोकांबरोबर घ्याल अँड इट इज इक्वली इम्पॉर्टंट की पीपल चिअर यू अँड इट इज अ नेसेसिटी, बट फायनल अनालिसिसमध्ये यू आर अलोन अँड यू हॅव टू वर्क आउट युअर ओन कर्मा अँड युअर ओन प्रॉब्लेम्स. संजयजी, तुम्ही अबुधाबी आणि मुंबई मॅरेथॉन कंप्लीट केली, आता तुमचं पुढचं ध्येय काय? दॅट्स अ गुड क्वेश्चन. ॲक्च्युली मी विचार करतोय अजून काय असं हार्ड म्हणजे नॉट कास्ट इन कॉन्क्रीट, पण आय वॉन्ट टू डू सातारा हाफ मॅरेथॉन. कारण तिकडं काय आहे की असं आमचे सिनियर्स म्हणतात की इट इज चॅलेंजिंग, अगेन ग्रेडियंट खूप आहे. तर ते आणि रेनी सीझन मध्ये आहे. सो ते मी नक्की करेन. सो दॅट इज सातारा हाफ मॅरेथॉन. आफ्टर दॅट देन आय एम प्लॅनिंग फॉर न्यूयॉर्क. So that will be another thing. Acha, why New York again? Because my grandkids are there. So they stay in New York. So that I will do. आता बघूया या वर्षी का नेक्स्ट ह्याच्यामध्ये नेक्स्ट इयरमध्ये. पण न्यूयॉर्कचा चॅलेंज असा आहे की अनलाईक ऑल द प्रिव्हियस 2 मॅरेथॉन्स, देअर कोल्ड फॅक्टर इज देअर विच आय हॅव नॉट फेस्ड. टेम्परेचर इज व्हेरी लेस. सो टू रन अ मॅरेथॉन इन कोल्ड क्लायमेट इज अगेन अ डिफरंट ॲनिमल. So they mala have to get used to it. Of course, I will train for it. And the other thing about New York is beginning madhe when you start only there is a climb like that. Manje there is a bridge called Verrazano Narrows. I don't know whether you've seen the movie Saturday Night Fever. जुना पिक्चर होता, त्याच्यामध्ये तो ब्रिज दाखवतात. So त्या ब्रिज वरनं you start and you go through all the boroughs of New York and then you finish at Central Park. So माझा मुलगा आहे तो he stays near Central Park. सो अशी एक इच्छा आहे, तर बघूया काय होतं.
तुम्ही दोघांनी वयाच्या 60 नंतर मॅरेथॉन सारखं चॅलेंजिंग टास्क सुरू केलं आणि सक्सेसफुली अचीव केलं. यंग जनरेशनसाठी किंवा नवीन ज्यांना सुरुवात करायचं आहे, तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगाल? माझं असं मत आहे महेश की फ्रँकली काय असतं, इट इज ऑल अबाउट लाईफस्टाईल चेंज. आता लाईफस्टाईल चेंज म्हणजे काय? आय फील दॅट I mean, assuming you live, say, 80 years or 100 years, whatever it may be, certain lifestyle changes in terms of your physical health, you have to do it. Because if you do that, then it really pays you rich dividends towards the end. म्हणजे the whole logic is that you are minimizing the chances of creating problems for yourself. म्हणजे unless you do that lifestyle change, कारण काय, nature doesn't wait for anybody. If you don't do it, nature will do the lifestyle change for you and you will land up in hospital. So better than that, you initiate it, you know. So असं एक बेसिकली काय आहे, हे सगळं करायला तुम्ही फोकस्ड पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, पार्टीज अवॉइड करायची तयारी पाहिजे, हे सॅक्रिफाईस पाहिजे. सो सगळं हे असलं तरच तुम्ही काहीतरी आयुष्यात अचीव करू शकता. नाही, आणि हॅव्हिंग सेड दॅट, इट इज नॉट दॅट असं मिलिटरी सारखं असं काही नाही. यू हॅव टू एन्जॉय लाईफ ऑल्सो. असं आम्ही कधी म्हणत नाही किंवा असं मत नाही की यू डोंट एन्जॉय लाईफ, बट अलॉंग विथ दॅट एन्जॉयमेंट देयर हॅज टू बी सम बॅलन्स. म्हणजे आम्ही अदर दॅन रनिंग खूप एन्जॉय करतो लाईफ, सगळं खातो पितो, पण यांनी जेव्हा TMM केलं तेव्हा यांनी 3-4 किलो वजन कमी केलं. आजचा हा आपला एपिसोड ऐकल्यानंतर जर लोकांना मॅरेथॉन आणि रनिंग सुरू करायचं असेल तर त्यांनी कशी सुरुवात करायला हवी? खरं काय आहे, रनिंगला कुठली इक्विपमेंट लागत नाही. आम्ही इनफॅक्ट गेट अनालिसिस केलं होतं आणि मग शूज वगैरे घेतले होते, पण बाकी तुम्हाला इक्विपमेंट लागत नाही. सो इट इज व्हेरी इझी स्पोर्ट. सो आम्ही दुबई क्रिक स्ट्रायडर्स नावाचा एक ग्रुप आहे, तो जॉईन केला होता आणि तो फ्री आहे. कोणी तिथे येऊ शकतं. झबील पार्कला आहे, बर्शाला आहे, 2 त्यांचे हे आहेत व्हेन्यूज, आणि तुम्ही येऊन जॉईन करू शकता. फेसबुक, इन्स्टावर त्यांचे हे आहे अकाउंट्स. सो तुम्ही येऊन जॉईन करू शकता. आणि त्याच्यात एक चांगलं आहे की अबाउट DCS इज द ओनली एजेंडा विच एव्हरीबडी देअर हॅज इज रनिंग. सो यू कॅन चूज हाऊ फास्ट यू वॉन्ट टू रन, कारण वेगळे वेगळे ग्रुप्स असतात. So there is no competition as such. You can have your own agenda and you pursue your own agenda. Beginners. Yes. So that, and they encourage you a lot. ते खूप त्यांच्यामुळेच हेही आणि मी जे काय अचीव केलंय ते त्या ग्रुपमुळेच केलंय. आणि दुसरं म्हणजे त्याचे आमच्या DCS मध्ये पण खूप एलिट रनर्स आहेत who have completed all marathons in the world. And again, one aspect which I want to tell you, they are very humble. म्हणजे in spite of achieving so much, what marathon teaches you that you have to be humble, you know. So that is as a last part. क्या बात. मंडळी, उज्ज्वला व्यवसायाने लॉयर आहे आणि संजयजी इंजिनियर. उज्ज्वलाला मराठी रंगभूमीची खूप आवड आहे आणि संजयजींची हॉबी आता आपण ऐकू. एक झलक. थँक्यू संजयजी, थँक्यू उज्ज्वला. थँक्यू सो मच. दोघांकडनं मॅरेथॉन आणि रनिंग बद्दल ऐकून इट्स रिअली अन इन्स्पिरेशन. महाडायलॉग दुबईच्या प्रेक्षकांना हा एपिसोड नक्की आवडला असेल. थँक्यू व्हेरी मच.